अगं बाई किती गोड. थांबा समोर बघायचं श्रावणी बघू समोर तुझ्यासाठी चांगली फक्त बघू फक्त तुझ्यासाठी चांगली फक्त तुझ्यासाठी चांगली अच्छा काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. साऱ्या जगात एकसारखीच असते पुरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेले. काय असं ते सांगतो तुला बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना खूप येते. असो असो सुनीता दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते म्हणून जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा हो गप्प बसा तुम्ही. आधी मी जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मी जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा माझं वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मी जाणार. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबाचं भांडण करते. तुला सांगतो सुनीता कधी भांडण कधी रुसवा दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ अगं असं का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी जगात कुठेही जा बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना पण आता दोघंच एकमेकांचं घर झालं बघ. खरंय तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पुढे? वरद गणपती आहे ना त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर.
सगळ्यांचे आजी आजोबा यायचे, फक्त कोणीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग कोणी सरस्वती. त्याच्याने तुम्ही आता चला माझ्यासोबत, आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचा. तुम्ही येताय की नाही, नाहीतर मी तिथे थांबते. सारा मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे, मी इथेच राहणार, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा, मिस प्लीज तुमचा फोन मिळेल. हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी, पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको का. आम्ही वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. तुमच्या आयुष्यावर सुंदर असा अभिनय या बालसमानी केला. एका जोरदार खरंच टाळ्या देऊया. अत्यंत हृदयस्पर्शी भावस्पर्श. असं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. झी फायदा डाउनलोड